जय महाराष्ट्र मंडळी. 100 कोटी रुपयांच्या टेंडरसाठी पक्षांतर. उद्धव ठाकरे यांना आधीच इशारा दिला होता. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मुलाला मुंबई मेट्रोचं टेंडर मिळाल्याचा दावा किती गंभीर आहे आणि ठाकरे शिर्डीत येण्याच्या एक दिवस आधीच हा राजकीय बॉम्ब का फुटला. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण राजकीय घडामोडी मागचं विश्लेषण. नमस्कार, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, आपण या संपूर्ण प्रकरणाकडे मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, अहिल्यानगरमध्ये नेमका काय घडलं आणि वाद काय आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता त्यांच्या पक्षांतरामागे नेमकं कारण काय होतं यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी अत्यंत गंभीर आरोप करत या पक्षांतरामागे वैयक्तिक आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हा आरोप मुंबई मेट्रो प्रकल्पातील 100 कोटी रुपयाहून अधिकच्या टेंडरशी जोडलेला आहे. त्यामुळे हा विषय केवळ पक्षांतरापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याला आर्थिक आणि राजकीय अशा दोन्ही अंगांनी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 2, उत्कर्षा रुपवते यांनी नेमका कोणता आरोप केला. उत्कर्षा रुपवते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दावा केला की खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मुलाला मुंबई मेट्रो प्रकल्पामध्ये 100 कोटी रुपयाहून अधिकचं टेंडर मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे की या टेंडरमुळेच वाकचौरे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आणि वैयक्तिक फायद्यासाठी मतदारांनी दिलेला कौल दुर्लक्षित केला. मात्र हा दावा सध्या रुपवते यांनी केलेला आरोप आहे. या आरोपासंदर्भात अधिकृत कागदपत्रे किंवा सरकारी स्तरावर कोणतीही पुष्टी समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात वाकचौरे किंवा संबंधित यंत्रणाकडून काय स्पष्टीकरण येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 3 पाहू. आधीच उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता, या दाव्यामागे काय आहे. रुपवते यांनी सांगितलं की 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर विश्वास ठेवू नका असा स्पष्ट इशारा दिला होता. स्थानिक शिवसैनिकांनी देखील अशाच प्रकारची भूमिका घेतली होती. मात्र हा इशारा गांभीर्याने घेतला गेला नाही आणि त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. आता पक्षांतर झाल्यानंतर आपण त्यावेळी व्यक्त केलेली भीती खरी ठरल्याचा दावा रुपवते करत आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना स्थानिक कार्यकर्त्यांचं मत किती महत्त्वाचं असतं यावरही चर्चा सुरू झालेली आहे. मुद्दा क्रमांक 4 पाहू. 7 वेळा पक्ष बदलल्याचा आरोप किती महत्त्वाचा वाटतो. उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर 7 वेळा पक्ष बदलल्याचा आरोप करत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की निवडणुकीदरम्यान विकासाची मोठमोठी आश्वासन देण्यापेक्षा पुन्हा पक्षांतर करणार नाही अशी हमी जनतेला द्यायला हवी होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील पक्षांतराच्या राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. कारण गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांनी पक्ष बदलल्याने मतदारांमध्ये नाराजी वाढल्याचं चित्र दिसत आहे. मुद्दा क्रमांक 5 पाहू. उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याआधीच हा वाद का महत्त्वाचा ठरलाय. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघात पुन्हा संघटन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत आहेत. त्याचाच भाग म्हणून 29 जून रोजी ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र दौऱ्याच्या आदल्या दिवशीच रुपवते यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्यामुळे ठाकरे या दौऱ्यात वाकचौरे यांच्या पक्षांतरावर भाष्य करतात का, आरोपावर भूमिका मांडतात का आणि स्थानिक कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुद्दा क्रमांक 6, विकास कामावर नेमका कोणता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला. रुपवते यांनी आरोप केला की 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी मतदारांना अनेक विकास कामांची आश्वासने दिली होती. मात्र त्यातील अनेक कामामध्ये अद्याप कोणताही ठोस प्रगती झालेली नाही. याबाबत बोलताना त्यांनी निधी अभावी काम झालं नाहीत ही कारणं ग्राह्य धरता येणार नाही असं म्हटलं आहे. कारण विरोधी पक्षातील अनेक खासदारही विविध विकास कामे यशस्वीपणे राबवत आहेत. त्यामुळे निधीचं कारण पुढे करून जबाबदारी टाळता येणार नाही अशी टीका त्यांनी केली. मुद्दा क्रमांक 7, जनतेमध्ये नाराजी असल्याचा दावा. रुपवते यांनी दावा केला की पक्षांतरानंतर शिर्डी मतदारसंघातील अनेक मतदार नाराज झालेले आहेत. त्यामुळे खासदार वाकचौरे यांना अनेक ठिकाणी सुरक्षा घेऊन फिरावं लागत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये जनता पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना योग्य उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला. अर्थात हा त्यांचा राजकीय दावा असून त्यावर अधिकृत आकडेवारी किंवा स्वतंत्र पडताळणी उपलब्ध नाही. मुद्दा क्रमांक 8,
सदाशिव लोखंडे यांचा संदर्भ का दिला? मंडळी, आपली भूमिका स्पष्ट करताना रुपवते यांनी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचं उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की सलग 10 वर्ष खासदार राहिल्यानंतरही आज त्यांची राजकीय परिस्थिती सर्वांसमोर आहे. त्यामुळे केवळ पद मिळणं महत्त्वाचं नसून जनतेचा विश्वास टिकवणं अधिक महत्त्वाचं असतं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी वाकचौरे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावं आणि मतदारांचा कौल घ्यावा अशी मागणी केलेली आहे. मुद्दा क्रमांक 9. पुढे काय घडू शकतं? मंडळी, या आरोपानंतर आता सर्वांच्या नजरा भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिक्रियेकडे लागलेल्या आहेत. ते या आरोपांचं खंडन करतात का, संबंधित टेंडरबाबत स्पष्टीकरण देतात का, किंवा कायदेशीर भूमिका घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यात या विषयाचा उल्लेख होतो का आणि इतर राजकीय पक्ष यावर काय भूमिका घेतात, यावर पुढील राजकीय वातावरण अवलंबून असू शकतं. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. गोष्ट पहिली, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होत चाललेला आहे. गोष्ट दुसरी, पक्षांतरानंतर आर्थिक स्वार्थाचे आरोप करणं आणि त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातील नवी बाब नाही. मात्र अशा आरोपांची सत्यता तपासण्यासाठी अधिकृत पुरावे आणि संबंधित पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. आणि मंडळी, गोष्ट तिसरी, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद समोर आल्यामुळे आगामी काही दिवस शिर्डीचं राजकारण अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मंडळी, तुम्हीच सांगा, उत्कर्षा रुपवते यांनी केलेले आरोप किती गंभीर वाटतात? या आरोपावर भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.